आज 17 सप्टेंबर आणि भगवान विश्वकर्माच्या प्रगट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर आज गणरायाचं सुद्धा विसर्जन होणार आहे आणि आज दुहेरी संगम या निमित्ताने या भारतभूमीमध्ये आज घडतोय। भगवान विश्वकर्मा ज्यांना या सृष्टीचा निर्माता असं म्हटलं जातं त्यांची आज प्रगट दिन आहे आणि या सृष्टीच्या निर्मात्याबरोबर आज गणरायाचं सुद्धा विसर्जन आहे। अलौकिक असा आजचा हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये आपण निश्चितपणानं अनुभवतोय आणि आजच्या दिवशी आपण सर्वजण सुखी असाल, आनंदी असाल अशी आशा निश्चितपणानं भगवंताच्या चरणी करतोय। आणि खरं तर विचार केला तर जगातली माणसं ही फक्त आहे ना सुखाच्या पाठीमागं धावतायत आणि सुखाची व्याख्या जी आपण करून ठेवलेली आहे ती आपल्या मनाप्रमाणे करून ठेवलेली आहे। संसारातल्या काही गोष्टी मला प्राप्त झाल्या की मी सुखी झालो आणि संसारातल्या काही गोष्टी नाही मिळाल्या की मी दुःखी झालो। सुखदुःखाची जी कल्पना आहे, संकल्पना जी आहे ती आम्ही आमच्या मनानं ठरवलेली आहे। भगवान परमात्म्यानं किंवा साधू संतांनी ज्या गोष्टी सुखाच्या सांगितल्यात त्याच्यावरती आमचा विश्वास नाही आहे, पण संसारामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुखाच्या रूपानं आम्हाला काही मिळाल्या की ते आमच्या मनाला वाटतं की हे याच्यामध्ये खूप मोठं सुख आहे। माझ्या मुलाला नोकरी लागली, जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मला दुःख आहे आणि ज्या दिवशी माझ्या मुलाला नोकरी लागेल त्या दिवशी मला सुख आहे। आणि जर समजा त्या मुलाला नोकरी लागली आणि जर त्यांनी मला नाही सांभाळलं तरी मला दुःख आहे। म्हणजे या जगात सुखदुःखाची कल्पना जी आम्ही करतोय ही आमच्या मनाने ठरवलेली आहे। संतांनी ज्या सुखाची कल्पना केली, संतांनी ज्या अविरत असणारं जे सुख आहे त्या सुखाची संकल्पना या जगात मांडली गेली, पण लोकांनी त्या सुखाकडं किंवा त्या विषयाकडं दुर्लक्ष केलं। आता बघा, जगद्गुरु तुकोबरायांना कितीतरी सांसारिक दुःख होतं, पण तुकोबराय म्हणतात घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी, याहुनी चाहुटी करू नका काही, सतसंग करा पूर्वीचा जो दोरा, उगवेल प्रारब्ध सतसंग करुणी, प्रत्यक्ष पुराणी वर्णीय। या जगात सर्वश्रेष्ठ सुख काय असेल तर ते सुख म्हणजे आत्मसुख आहे आणि त्या आत्मसुखाला संकल्पना संत म्हणतात की ब्रह्मसुख, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमुक्ती। म्हणजे या जगातलं सगळ्यात मोठं जर चांगलं सुख काय असेल तर ते फक्त ब्रह्मसुख आहे। आणि मग ब्रह्मसुख म्हणजे काय? या जगातल्या सगळ्या विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ विद्या असणारी कुठली विद्या आहे तर ब्रह्मविद्या आहे। याचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात की न ही ज्ञानेन सदृशम पवित्रायन विद्यते। या जगातल्या सगळ्या विद्यामध्ये सर्वश्रेष्ठ विद्या कुठली असेल तर ती ज्ञानाची, आणि ती कुठलं ज्ञान आहे? आत्मज्ञानाचे, ब्रह्मसुखाचे, आत्मसुखाचे। आमचं असं झालंय महाराज की आम्हाला सुखाचा पत्ता माहिती नाही, सुखाचा ठेवा कुठे आहे हे माहीत नाही। आणि याला वर्णन करत असताना ज्ञानोबरायांनी सुद्धा अगदी इतक्या सुंदर पद्धतीनं, खरं तर ज्ञानोबरायांच्या विचाराची उंची किंवा विचाराची तुलना किंवा आपल्यासारख्या मनुष्यत्वाला किती जरी मनामध्ये त्याविषयी चिंतन केलं तरी सुद्धा आपली मानसिकता खऱ्या अर्थानं त्या उंचीचा सुद्धा विचार करू शकत नाही। एवढं ज्ञानोबरायांनी खरं तर या जगाला वाङ्मय दिलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीमधून एकच गोष्ट सांगितली की ती एक म्हणजे काय तर प्रत्येक मनुष्य जो आहे तो सुखी झाला पाहिजे। आणि जर मग त्यावेळेला ज्ञानोबरायांनी सुद्धा पसायदानामध्ये म्हणले येणे वरील ज्ञानदेव सुखी झाला, त्यावेळेला ज्ञानोबरायांना खऱ्या अर्थानं सुख म्हणजे खरे सुखी होणार आहे। का तर जगातली सगळी माणसं ज्या वेळेला सुखी होती मग ते सुख जे आहे ते सुख कुठं प्राप्त होतं याला सुद्धा खूप छान पद्धतीनं ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे। महाराज म्हणतात का कमलाकंद आणि दुर्धरी, नांदणूक दोघेची एकची घरी, परी भ्रमरे परागू सेविजी, येरू चिकलची उरे। काय सुंदर प्रमाण ज्ञानोबरायांनी दिलेलं आहे पहा। महाराज म्हणतात की का कमलाकंद आणि दुर्धरी म्हणजे चिखलामध्ये कमळही राहतं आणि बेडूक सुद्धा राहतं, पण त्या कमळातला जो गुलकंद आहे
किंवा मकरंद जो आहे तो मकरंद भ्रमर येऊन तो भुंगा येतो आणि त्याच्यामधून सेवन करून जातो. पण बेडकाच्या किंवा बाकीच्या ठिकाणी जर काय पाहिलं तर ते म्हणतात फक्त आणि फक्त चिकुल येरू चिकलची उरे. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं. महाराज म्हणतात नैदिव्याच्या परिवरी लोह्या रुतल्या शस्त्रावरी परी तयावरी बैसुनी उपवास करू दरिद्रीजिये. ज्ञानोबरायांचा मतितार्थ जो आहे, ज्ञानोबराय म्हणतात की तुम्ही ज्या सुखाला शोधताय ते सुख तुमच्या जवळ आहे. मला हे सांगायचं महत्वाची गोष्ट, जे सुखाला आम्ही सुख मानतोय ते खरंच सुख आहे का हे कुठंतरी पडताळून पाहिलं पाहिजे. आणि ज्ञानोबरायांनी जे सुख सांगितलं, ज्ञानोबराय म्हणतात की माणसाची अशी अवस्था झाली की एखादा माणूस म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या घरामध्ये एखादा माणूस आहे आणि तो काय करत असेल, त्या घराच्या जमिनीमध्ये म्हणजे सोन्याची खाण असावी किंवा हंडा असावा आणि त्याच्यावरती बसून जर एखादा माणूस उपवास करत असेल, उपवास करणं म्हणजे काय तर तो उपाशी असेल, त्याला खायला काय नसेल, तसं झालंय म्हटलं. महाराज म्हणतात त्याच्या पुढचं जे वाक्य आहे ते खूप छान आहे. महाराज म्हणतात तैसा असता हृदया मेरा सर्व सुखांचा आराम आणि भ्रांतांसी कामो विषयावरी. अरे बाबा, ज्या सुखाला तू बाहेर इतरत्र शोधतोय ते तर सुखाची उत्पत्ती मूळ तुझ्यामध्येच आहे. काय गंमत आहे बघा बरं. आणि आम्ही मात्र इकडं तिकडं हुडकत असतो. सुख मला याच्यामध्ये मिळेल का, सुख इथे मिळेल का, तिथे मिळेल का, हे उपवास व्रत वैकल्य किंवा नवस साया सगळ्या गोष्टी करून मला खरं तर सुख मिळेल का. महाराजांनी किती सुंदर सांगितलं, तैस असता तैसा हृदया मे रामू सर्व सुखांचा आराम आणि भ्रांतांची काम विषयावर. अरे सगळ्या सुखाची उत्पत्तीचं मूळ स्थान तर तुझ्यात आहे, नव्हे तर सगळ्या सुखाचं उगमस्थान किंवा सगळ्या सुखाचं मूळ ठिकाण तुझ्यामध्ये. काय एक सुंदर भावगीत सुद्धा आहे बघा. कुठेही शोधशी रामेश्वर, कुठेही शोधशी काशी आणि हृदयातला भगवंत राहिला हृदयातून उपाशी. अरे तसं सुखाचं मूळच तुझ्यामध्ये आहे आणि जगात इकडं शोध तिकडं शोध, इकडं पळ तिकडं धाव कर बाबा, याने तू सुखी होणार लक्षात घ्या. कारण त्या सुखाला जोपर्यंत आपण अंतरंगामध्ये बघणार नाही, जोपर्यंत आम्ही त्या सुखाचा स्वतः अनुभव घेणार नाही, तोपर्यंत आम्हाला सुखाची आणि आमची गाठभेट सुद्धा पडू शकणार नाही. कारण संसारातली सुख जी आहे ती मृगजळाप्रमाणे. आणि जसं म्हणतात ना की माणसाचं आयुष्य प्राप्त झालेलं आहे, मनुष्याचा जन्म अलौकिक आहे आणि अशा ठिकाणी येऊन सुद्धा मला ब्रह्मसुख प्राप्त करायचं होतं, ब्रह्मसुखाच्या ठिकाणी माझी मानसिकता स्थिर करायची होती. पण ज्ञानोबराय म्हणतात की बाबा या माणसाची अवस्था अशी झाली आहे, बहुमृगजळ देखून या डोळा. महाराजांनी काय सुंदर वर्णन केलंय बाबा. महाराज म्हणतात की बहुमृगजळ देखून या डोळा. अरे ब्रह्मसुख घ्यायचं होतं, आत्मसुख घ्यायचं होतं, पण या माणसाला म्हणले मायेचं जे मृगजळ आहे त्या मृगजळाच्याकडंच पाहत आतमध्ये असणारा अमृताचा घोट सुद्धा जसा थुकून टाकावा. बहुमृगजळ देखून या डोळा, थुंकी जे अमृताचा गिळीता गळाळा. अरे म्हणजे तोंडात एखाद्यानं अमृताचा घोट घ्यावा आणि समोर म्हणजे मृगजळ त्याला दिसावं आणि त्या मृगजळाच्या पायी त्याला वाटलं आता मृगजळच घ्यावं म्हणून अमृताचा घोट त्यांनी टाकून द्यावा. तसं महाराज म्हणतात की अरे या भौतिक सुखामध्ये माणूस काय करायला लागलाय तर हे जे अमोलिक असणारा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे तो आम्ही असाच घालवायला लागलो. बहुमृगजळ देखून या डोळा, थुंकी जे अमृताचा गिळीता गळाळा, तोडीला परिसू बांधली या गळा शुक्तकाला भे. अहो म्हणजे एखादा माणूस समुद्राच्या कडेला जाऊन उभा राहावा आणि त्याच्या पायाला एखादं शिंपलं येऊन थांबावं आणि शिंपल्यामध्ये एक मोती असतो. मोती आपल्याकडे माहिती आहे, शिंपल्यामध्ये मोती तयार होतात आणि एखाद्या सज्जनानं म्हणले त्याच्या गळ्यामध्ये परीस आहे, पण त्यांनी काय केलं ते शिंपल्यातला मोती फोडला आणि तो परीस काढून टाकून द्यावा. तसं म्हणले माणूस सुखासाठी म्हणले अख्खं आयुष्य घालवतोय पण सुखात आणि त्याचं काही गाठभेट होत नाही. कारण काय होत असेल याला कारण एकच आहे, ते म्हणजे स्वतःमध्ये आपण बघायला तयार नाही. आणि ज्ञानोबरायांनी आधी तेच सांगितलं की आधी आपण स्वतःमध्ये बघितलं पाहिजे. म्हणून म्हटलं गेलं की तैसा असता तैसा हृदया मे रामू सर्व सुखांचा. अरे बाबा जगात कुठेतरी इकडं तिकडं फिरण्यापेक्षा स्वतःमध्ये डोकावून बघ आणि निश्चितपणानं तू सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून
म्हणून संतांची वाङ्मय जोपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये आणणार नाही ना, तोपर्यंत आम्ही सुखी निश्चितपणानं होणार नाही. रामकृष्ण हरी.